नमस्कार. आज आपण या एका गावात शेतावर आलेलो आहे. एक टमाट्याचा प्लॉट आहे, सिलेगाव लासूर स्टेशन, बरोबर. तर बघू शकता सुरुवातीपासून या टमाट्याच्या प्लॉटला पंचायू केअर म्हणजे PSC कंपनीचे हे बूस्टर आणि ॲग्रेसिल ॲक्टिवेटर, संजीवनी बूस्टर आणि ॲग्रेसिल ॲक्टिवेटर हे वापरलेलं आहे. तर त्याचा एकदम छान रिझल्ट आलेला आहे. या शेतकरी मी सांगण्यापेक्षा की आपण ह्या शेतकऱ्यांनाच विचारूया. बघा, या टमाट्याची लागण, फुटवा, त्याची उंची कमीत कमी 4-4.5 फूट झाडं आहेत. तर एकदम जबरदस्त फुलाची सेटिंग वगैरे खूप छान. मी बोलणं हे लोकांना वेगळं वाटेल, त्यापेक्षा आपण त्या गावातील त्या शेतकऱ्यांनाच विचारूया. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? भास्कर धोंडराम गोरे, शिल्लेगाव. ओके. तुम्ही या टमाट्याच्या प्लॉटला सुरुवातीपासून कोणते औषधी वापरले? आम्ही या टमाट्याच्या प्लॉटला लावल्यापासून सुरुवातीला हे जे माझ्याकडे हे समजा ॲग्री बूस्टर आणि ॲक्टिवेटर हे 2 औषधं आम्ही सुरुवातीपासून वापरतोय पोषक म्हणून. आणि एखादी आळी वगैरे आले तर बाहेरचं, समजा आळे कारपा काही आला तर मग थोडं बाहेरचं ह्याच्यामध्येच घेताय, पण पोषक म्हणून आणि कलर क्वालिटी राहण्यासाठी, फुल सेटिंगसाठी हे आम्हाला योग्य वाटतं. आम्ही बाहेरच्या पेक्षा कमी खर्चामध्ये चांगला रिझल्ट देतो. हा तुमचा अनुभव आहे ना? आमचा अनुभव मागच्या वर्षीपासून आहे. मागच्या वर्षी आमचे कांदे पूर्ण सडून गेले. कांदे सडले होते, पण मग आम्ही इतर औषध घेतले, काहीच फरक नाही वाटला. आणि हे औषध वापरलं. हे औषध वापरल्यानंतर आमचा 8च दिवसात कांदा क्लिअर होऊन गेला. वा, छान. म्हणून यावर्षी या टमाट्याला तुम्ही डोळे झाकून सुरुवातीपासून वापरले. आणि मला वाटते आजूबाजूच्या तुमच्या सगळ्या शिवारामध्ये हा तुमचा प्लॉट एक नंबर आहे. एक नंबर आहे ना? एक नंबर प्लॉट आहे. मी सांगणार, तुम्ही बरोबर. कारण आम्ही आता येताना 15-20 प्लॉट पाहिले, पण ह्या प्लॉट सारखा दुसरे प्लॉट कोणताच नाही. आम्हालाच कळतं ना, आम्ही आता दुसऱ्या प्लॉट पाहतो, आम्हालाच कळतं ना आमचा प्लॉटचा आणि बाकीच्या प्लॉटचा. म्हणजे याचा कमी खर्च होतो आणि चांगला रिझल्ट येतो. हा तुमचा लाईव्ह रिझल्ट बघू शकता मित्रांनो. आपण बघितलंय का टमाट्याची लागण वगैरे एकदम जबरदस्त. काही फुलं वगैरे बघू शकता, एकदम जबरदस्त. तर अशा पद्धतीचं 4.5 फुटापर्यंत टमाट्याची वाढ झालेली आहे आणि खूप छान पद्धतीनं एक लागवड केलेली आहे. काकांनी सुरुवातीपासून फक्त संजीवनी ॲक्टिवेटर आणि ॲग्रेसिल ॲक्टिवेटर आणि संजीवनी बूस्टर हे 2च प्रोडक्ट आपलं पोषकसाठी त्यांनी वापरलेले आहेत. एखादा व्हायरस आला त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये टाकून ते आळीसाठी वगैरे ते बाहेरचा स्प्रे घेतात, त्याच्यात काही वांधा नाही आहे. तुम्ही लोकांना काय सांगू शकाल काका? लोकांना आपण सांगू शकतो, तुम्ही या कंपनीचं औषध वापरावा, चांगलं आहे. पिकं येऊन जातील, काही अडचणी आपल्या क्वालिटी बनेल त्या तुमच्या पण प्लॉटची. नक्कीच. आमचे गायके साहेब पण आहेत सोबतीला. गायके साहेबांनीच त्यांना औषध दिलं होतं. गायके साहेब, तुम्हाला कसं वाटते हा रिझल्ट? रिझल्ट एक नंबर आहे. रिझल्ट म्हणजे त्यांना डेमो न दाखवता मी औषध दिलेलं आहे. ते कांद्याच्या रिझल्टमुळे डोळे झाकून वापरतायत आणि आता ते खुश आहेत. ओके, धन्यवाद काका. अशाच पद्धतीने आपली शेती हे केमिकल मुक्त करायचे आणि मिळणारं उत्पन्न हे पण केमिकल विरहित आपल्याला अनेक लोकांच्या पोटामध्ये घालतं, एक चांगलं काम करतं आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्ही लोकांनाही सांगण्याचा प्रयत्न करा. आज मला वाटते तुमचं बघून बऱ्याच लोकांनी याची औषधाची मागणी केली आणि खूप छान. धन्यवाद काका.